कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। आज या जनसंवाद मेळाव्याच्या निमित्तानं आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित असलेले शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मान्य संजय भाऊ देशमुख, बाळासाहेब मुंगीनवार, विश्वाजी नांदेकर, प्रवीणजी शिंदे, किशोरजी इंगळे, त्याचप्रमाणे प्रशांतजी सुर्वे, किशोरजी तिवारी, माझे सहकारी दुष्यंतजी चतुर्वेदी, उपस्थित सर्व व्यासपीठावरील मान्यवर, माता भगिनी आणि बांधवांनो, संजय भाऊ देशमुख या भागाचे तरुण तडफदार नेते यांनी एक जोरकस भूमिका आपल्यासमोर मांडलेली आहे। विदर्भाचं ऊन तळपतं ऊन आहे, दुपारचा वेळ आहे आणि या दुपारच्या तळपत्या उन्हात सुद्धा आपण इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहात। मला असं वाटतं आज भले उन्हात असो, पण आज जे आपल्याला विरोध करतात, ज्यांनी गद्दारी केली, यांना सुद्धा आपण उन्हात आणल्याशिवाय राहायचं नाही, हा संकल्प आपल्याला करावा लागणार आहे। कारण ज्या पद्धतीनं त्यांची वागणूक वर्तणूक मागच्या काळातली या महाराष्ट्राची असेल, या देशातली असेल, ते जर बघितली तर एक जनतेचं रक्त शोषण्यासाठी हे निर्माण झाले की काय, अशा प्रकारची स्थिती आहे। मग शेतकऱ्यांची स्थिती असेल, कष्टकऱ्यांची असेल, बेरोजगार तरुणांची असेल, या सगळ्या ठिकाणी जर आजचं सरकार ज्या पद्धतीनं काम करत आहे ते जर बघायला गेलो तर मला असं वाटतं हा फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आज कुठे गेलेला आहे हे लक्षात येतं। आज या आदर्श राज्याची संकल्पना मांडणाऱ्या यशवंतराव चव्हाणांची आज पुण्यतिथी आहे। ज्या यशवंतराव चव्हाणांनी असं म्हणतात की हिमालयाच्या मदतीसाठी सह्याद्री धावून आला होता, पण आज आपल्या इथले जे कोणी सह्याद्रीचे पुत्र म्हणून घेतात हे फक्त दिल्लीची चापलुसी करायला दिल्लीत जातात, अशा प्रकारची स्थिती आहे। कुठे यशवंतराव चव्हाणांचं नेतृत्व होतं आणि कुठं आजच्या ह्या लोकांचं एक एक जागासाठी यांना दिल्लीला वारी करावं लागते। गेलं जेवढं, मी आत्ता साहेबांना सांगतो, एक म्हण आहे आमच्याकडे ग्रामीण भागात, दिल्या भाकरीचे आणि सांगितल्या कामाचे लोक आहे। जेवढी भाकरी दिली तेवढीच यांना खावं लागेल, जेवढं काम सांगितलं तेवढंच यांना काम करावं लागेल। याच्या पुढे या गद्दारांना कोणतंही स्थान भारतीय जनता पार्टीसुद्धा देणार नाही, लक्षात ठेवा। आणि म्हणून आज या सगळ्या स्थितीमध्ये विदर्भाचा, महाराष्ट्राचा जर विचार केला तर एक शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली, कष्टकऱ्यांची परिस्थिती बघितली, तर मला असं वाटतं या शेतकऱ्याला दे माय धरणी ठाय अशा प्रकारची स्थिती या सरकारनं केलेली आहे। आज या विदर्भाची आणि यवतमाळची जर स्थिती बघितली तर सगळ्यात जास्त आत्महत्या या हिंदुस्थानातल्या कुठं झाल्या असेल तर त्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहे। एकीकडे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आता झाले गद्दारी करून, त्यांनी सांगितलं होतं की हा महाराष्ट्र मी आत्महत्या मुक्त करेल। मग तर आत्महत्या आणि मुक्त नाही, हे सरकार आल्यापासून जवळपास 4756 आत्महत्या महाराष्ट्रात घडलेल्या आहे। आत्महत्या कुठेही थांबलेल्या नाही, त्याच्यामध्ये यवतमाळमध्ये सगळ्यात जास्त आत्महत्या, आणि या साळेगावमध्ये सुद्धा मला वाटतं मागच्या वर्षभरात 37 आत्महत्या घडलेल्या आहे। आपण अशा पद्धतीनं जर राज्य चालत असेल, इकडे उद्धवजी ठाकरे साहेबांसारखं एक नेतृत्व या महाराष्ट्रात असताना या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाची कर्जमाफी एका थंबवर दिली होती उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारने, महाविकास आघाडीच्या सरकारने, फक्त एका अंगठ्यावर। आणि अशा प्रकारे 1-2 लाखाची कर्जमाफी देणारं नेतृत्व आणि आता आपल्याच खिशातून काढणारं या महाराष्ट्रात यांना नेतृत्व म्हणताही येणार नाही, अशा प्रकारचे लोक आहेत। मग कापसाच्या भावाविषयी बोललं गेलं, सोयाबीनच्या भावाविषयी बोललं गेलं, मग संत्री असेल, मोसंबी असेल, आमच्याकडचा कांदा असेल, टोमॅटो असेल, या सगळ्या पिकांची स्थिती बघितली तर शेतकऱ्यांना कुठे असं वाटत नाही की आपल्याला न्याय मिळतोय। मग सरकारचा आयात निर्यात धोरण असेल, जी गोष्ट आयात करायची ती निर्यात केली पाहिजे, जी गोष्ट निर्यात करायची ती आयात केली पाहिजे। मग कापसामध्ये मोठ्या प्रमाणात आयात केली गेली, कांद्याला निर्यात बंदी केली गेली,
मोसंबी आणि संत्रीची सुद्धा ती स्थिती आहे. संत्र्यामध्ये बांगलादेशने धोरण बदलल्यामुळं आज या संत्री उत्पादक सुद्धा या विदर्भातले अडचणीत आलेले आहे. आपण या सगळ्या विषयाकडे लक्ष द्यायला सरकारला वेळ आहे का नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. सरकारने घोषणा केली होती, वाटतं उद्धव साहेब त्यांच्या भाषणात बोलतील, इथं पंतप्रधानांनी येऊन घोषणा केली होती बँकेच्या कर्जाविषयी. या राळेगावमध्ये मागच्या काळात फक्त 8,000 लोकांना कर्ज वाटप मिळालं, फक्त 8,000. मागणी जवळपास 15,000 शेतकऱ्यांची होती. आज हा आदिवासी बहुल भाग आहे. कल्याणकारी राज्य असताना या आदिवासी बांधवांना अजून सुद्धा साधे जोड रस्ते नाही आहे. पानंद रस्त्याचा उल्लेख केला संजीव. पानंद रस्ते नुसते मंजूर आहे, नुसती प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही आहे. प्रशासकीय मान्यता सरकारने दिलेली आहे मागच्या वर्षापासून, पण पानंद रस्ते होत नाही. त्याची टक्केवारी गेलेली आहे, बरोबर, ज्याच्याकडे जायची त्याच्याकडं, पण रस्ते काही पानंद रस्ते सुद्धा अजून झालेले नाही. हा आदिवासी भागामध्ये सुद्धा आजही मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात, तांडावस्तीच्या घोषणा केल्या जातात, शिवालाल महाराजाच्या नावाने घोषणा केल्या जातात, पण तो आजही तांडे बारमई रस्त्यापासून फार लांब आहे. आपण या सगळ्या विषयामध्ये बेंबळ्या प्रकल्पाचा उल्लेख केला. हा विदर्भ असं म्हणतात, विदर्भाचं नेतृत्व करणारे मोठे मोठे लोक या विदर्भात आहे. मग ह्या भागातील बेंबळा प्रकल्प अजून का पूर्ण नाही? खऱ्या अर्थानं जर आपल्याला विकास करायचा असेल तर पाणी, सिंचन महत्त्वाचं आहे, पण आज हा बेंबळा प्रकल्प या भागातील आजही अपूर्ण अवस्थेत आहे. आणि येणाऱ्या काळात मला वाटतं हा पुढं जाण्याची शक्यता नाही. पुढं जायचं असेल तर त्याला उद्धवजींच्या नेतृत्वाखालचं सरकारच या राज्यात आवश्यक आहे. आपण या तालुक्याच्या विकासासाठी आज एक वेगळ्या पद्धतीनं सूतगिरणीचे स्वप्न दाखवले गेले. कापूस उत्पादन मोठ्या प्रमाणावर या भागात आहे, पण सूतगिरणीचे स्वप्न दाखवले गेले, सूतगिरणी झाली नाही. आदिवासी भाग हे साधं उपजिल्हा रुग्णालय सुद्धा अजूनही या भागामध्ये नाही. अब सांगण्याचा मुद्दा हा की या भागात मोठे मोठे नेतृत्व सांगितलं गेलं. ईडीच्या नोटीस आल्यावर पळून गेलेले लोक आहे, ज्यांना ईडीच्या विषयी ज्यांच्यावर आरोप केले, ज्यांच्या चौकशा झाल्या, आज गद्दारी करून हे लोक शरण गेले. भारतीय जनता पार्टीच्या निर्मा वॉशिंग मशीनमध्ये शुद्ध होण्याचा प्रयत्न झाला. एकीकडे आपल्या खासदारी तशाच आणि आपल्याकडे एक मंत्री. परवाच एक पत्रकार परिषदेत झाली, समाजासाठी भूखंड घेतला संजीव भाऊ नवी मुंबईला, समाजासाठी घेतला. समाजाच्या विद्यार्थ्यांना मुंबईत आल्यावर हॉस्टेल व्हावं, समाजाच्या लोकांना मुंबईत आल्यावर काहीतरी आधार व्हावा, एका ट्रस्टच्या नावावर झालेलं ठराव बदलून घेतला. आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री यांनी स्वतःच्या ट्रस्टच्या नावावर करून घेतला. अरे ज्या समाजाच्या टाळूवरचं लोणी खाणारे लोक जनतेचं भलं करू शकत नाही. ईडीचा आरोप असणारे लोक, गद्दारी करून पळून जाणारे लोक समाजाचं भलं करू शकत नाही. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं ज्या पद्धतीनं हा यवतमाळ एक कोणाची सभा हो, पंतप्रधान 14ला झाली, 19ला झाली, 24ला झाली, त्याच्यात काय काय आश्वासन दिले होते मान्य उद्धवजी ठाकरे साहेब बोलतील, पण तुम्हाला असं वाटतं याच्यातलं एकही आश्वासन पूर्ण होऊ शकलं नाही. आज या महाराष्ट्राला एक आश्वासक चेहरा आहे उद्धवजी ठाकरे साहेबांच्या रूपानं. 2019चा काळ, कोविडचा काळ, देशातला जर विचार केला तर उत्तर प्रदेशमध्ये प्रेत गंगेत फेकली गेली, गुजरातमध्ये लोक रस्त्यावर तडफडून मेले, पण या महाराष्ट्रात एकही केस अशी घडली नाही की ज्याला हॉस्पिटल मिळालं नाही, ज्याला बेड मिळालं नाही, ज्याला औषध मिळालं नाही. याला कारण फक्त उद्धवजी ठाकरे साहेबांचं नेतृत्व आहे. लक्षात ठेवा, हा काळ आपल्याला विसरता येणार नाही. या महाराष्ट्रामध्ये आई बाप मुलाला विचारत नव्हती, मुलगा बापाला विचारत नव्हता, बाप कोणाला विचारत नव्हता. अशा प्रकारची स्थिती असताना या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी या महाराष्ट्राची चिंता केली. आणि अशा प्रकारे एक पवित्र काम करणाऱ्या व्यक्तीला सत्तेच्या मोहापायी खुर्चून घालवण्याचं पाप या लोकांनी केलंय. वाटतं हे पाप तुम्हाला या जन्मातच फेडावं लागेल. हे जन्म काय, ह्या वर्ष 6 महिन्यात, या महिन्यातच अर्धन विधानसभेला राहिलेलं पूर्ण पाप तुम्हाला फेडावं लागेल. तुम्हाला कुत्र सुद्धा विचारणार नाही, अशा प्रकारची स्थिती येणार. आणि इथं तडपून एक जे निघणार, एक जळजळीत नेतृत्व, एक कणखर नेतृत्व या महाराष्ट्राचं पुन्हा एकदा या महाराष्ट्रात निश्चित नेतृत्व करणार ते उद्धवजी ठाकरे साहेबाचं. आणि म्हणून यवतमाळ मतदारसंघ सातत्यानं शिवसेनेच्या मागे, लोकसभा असेल, विधानसभा असेल, विधानसभा निवडून येताना फक्त मी निवडून आला पाहिजे, बाकी पडले तरी चालेल, अशी भूमिका या मतदारसंघात जे नेतृत्व करत होते त्यांनी ठेवलेली आहे. म्हणून येणाऱ्या काळात ते नेतृत्व राहणार नाही. आताचं नेतृत्व सगळ्यांना सोबत घेऊन चालणार आहे, उद्धवजी ठाकरे साहेबांचं मार्गदर्शन घेणार आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये असंच नेतृत्व या यवतमाळमध्ये सुद्धा शिवसेना देते. आणि हे नेतृत्व देत असताना उद्धवजींच्या नेतृत्वाखाली निश्चित
या महाराष्ट्रात आणि देशामध्ये सुद्धा परिवर्तन करण्यासाठी आपण सगळ्यांनी सिद्ध व्हावं, अशा प्रकारचं आवाहन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.